कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ, कोपरगाव तालुका नाभिक समाज आणि शहरातील महिला वर्गाने सध्या चालू असलेल्या भीषण पाणी टंचाई तसेच विविध मागण्यांकरता तहसीलदार योगेश चंद्रे यांना कोपरगावात निवेदन दिलं। पत्रकार संघ आणि नाभिक समाजाने तात्काळ भीषण पाणी टंचाई संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन शासनाने पाण्याची होणारी महिलांची वणवण थांबवावी, अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी दिला। कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कोपरगाव शहरात 15 दिवसाआड होणारा गाळ आणि अळ्या मिश्रित होत असलेला पाणी पुरवठा त्वरित थांबवावा, साठवण तलावातील गाळ त्वरित काढून साठवण क्षमता वाढवावी, 5 नंबर साठवण तलावाचं काम युद्धपातळीवर सुरू करावं आणि पिण्याच्या पाण्याकरता 25 तारखेपर्यंत आवर्तन सोडावं, अशी मागणी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। याप्रसंगी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते। याचबरोबर कोपरगाव तालुका नाभिक समाजाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष किरण बिडवे यांच्या नेतृत्वातही तहसीलदारांना निवेदन दिलं गेलंय। तर शहरातील महिलांनीही यावेळी शहरातील पाणीपुरवठा शुद्ध सुरळीत व्हावा याकरता तहसीलदारांना निवेदन दिलंय। याविषयी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, रुपाली भुतडा यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। पंकज भुतडा एक सामान्य महिला म्हणून आपल्या कोपरगावातील सर्व समाजातील सर्व मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्य यांना एकत्रित करून आपण पाणी हा खूप मोठा कोपरगावचा प्रश्न आहे आणि पाणी हे एक जीवन आहे आणि आपण ते जीवन रोज विकत घेऊन जगतोय हे मला थोडं पटलं नाही, म्हणून मी सर्वांना एकत्र करून एक बैठक बोलवली आणि त्याच्यात ठरवलं की आपण काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे। आपल्याला पण हक्क आहे महिलांना की काहीतरी पाण्यासाठी करायला पाहिजे। खूप मोठी समस्या आहे कोपरगावमध्ये पाण्यासाठी, सर्व महिला त्रस्त झालेल्या आहे आणि नगर जिल्ह्यात कोपरगाव एकमेव गाव किंवा तालुका असून सुद्धा जिथे 15 दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा होतोय। म्हणून आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन आज नगराध्यक्ष, तहसीलदार, CO यांना निवेदनपत्र दिलंय की आमचा पाण्याचा पुरवठा तात्पुरता न करता, तात्पुरती सोय न करता आमच्यासाठी कायमस्वरूपी सोय करा, पाण्याचा प्रश्न सोडवा। त्यासाठी आम्ही आज गोळा झालेलो आहे। धन्यवाद। याची दखल कोपरगावातील सर्व महिला मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहोत। ते पाण्याची जी गंभीर समस्या आहे कोपरगावची, आज वर्षानुवर्षापासून पाण्याच्या आड राहून राजकारण केलं जातं। आज या ठिकाणी जरी राजकारण हा विषय नसला तरी कुठं ना कुठं तरी याला राजकीय स्वरूप कोणी ना कोणी देण्याचा प्रयत्न करतच। त्यासाठी आम्ही सगळ्याजणी एकत्र येऊन, सगळ्या महिलांनी एकत्र येऊन तहसीलदार साहेब, अध्यक्ष साहेब आणि CO साहेबांना निवेदन दिलं। पण यानंतरही जर आमचे प्रश्न सुटले नाही, फक्त आम्हाला आश्वासनं नको आहेत, आमचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत। असं जर झालं नाही तर यानंतरचं जो आमचा मोर्चा असेल, महिला मोर्चा, तो अतिशय तीव्र पद्धतीचा या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहेत। आंदोलन आम्ही करणार आहेत, सगळ्यांच्या संमतीनं आम्ही पाण्यासाठी आंदोलन करणार आहेत। जसं याआधी आशुतोषदादा काळेंनी सुद्धा पाण्यासाठी आंदोलन केलं। 4 नंबर साठवण तलाव, त्याच्यासाठी देखील आम्ही वेळोवेळी कोपरगावच्या प्रश्नांसाठी आम्ही सतत आंदोलन करत असतो। मी काही पक्षाची पदाधिकारी म्हणून नाही सांगत, पण एक महिला म्हणून माझ्यासुद्धा वेदना तीव्र आहेत आणि ह्याची कुठंतरी दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे। 4 नंबर आणि 5 नंबर साठवण तलाव जर योग्य वेळीच पूर्ण झालेले असते तर आज ही तीव्रता जाणवली नसती। तर तहसीलदार योगेश चंद्रे यांनीही यावर आपलं मनोगत व्यक्त केलं। जी काही प्रामुख्याने निवेदनातून प्राप्त होणारी जी काही माहिती आहे त्याच्यात पहिला मुद्दा जो आहे तो आवर्तन जे आहे ते 25 तारखेच्या आत या ठिकाणी लवकरात लवकर सोडण्यात यावं, जेणेकरून ते तळे भरून आणि कोपरगावचा पाणी प्रश्न जो आहे तो या सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता येईल। त्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। त्याच्यानंतर गोदावरी डावा कालवा आणि उजवा कालवा यांच्यासोबतसुद्धा अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि पत्रकार संघातर्फे सुद्धा आत्ता जे काही निवेदन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त 25 तारखेच्या आतमध्ये आपल्याला आवर्तन कसं या ठिकाणी आणता येईल याच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारीच एक बैठक झालेली आहे आणि अधिकाऱ्यांसोबत आता परत एकदा बैठक घेऊन 25 तारखेच्या आत जास्तीत जास्त पहिलं आवर्तन कसं आपल्याला या ठिकाणी सोडता येईल आणि सध्याची जी काही टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला कसं बाहेर पडता येईल याच्यावरती विचार सुरू आहे। आणि दुसरा जो प्रश्न आहे की तळ्याचं खोलीकरण जे करण्याचं आहे ते नगरपालिकेला
माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की बाकीच्या गोष्टीमधून करण्यापेक्षा आपण नगरपालिकेने सुरुवातीला थोडा खर्च करून सुरुवातीला JCB आणि NGOच्या माध्यमातून या ठिकाणी खोदकाम करायला या ठिकाणी सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे की क्षमता जी आहे ती क्षमता तळ्यांची कमी झालेली आहे. त्याच्यामुळे पाणी जरी आपलं आवर्तन जरी आलं तरी त्या आवर्तनाच्या माध्यमातून पाणी आपण साठवलं तरी त्याची क्षमता कमी असल्यामुळे पाणी जास्त दिवस आपल्याला पुरणार नाही. त्याच्यामुळे खोलीकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर त्याचं खोलीकरणाचं काम जे आहे ते खोलीकरणाचं काम नगरपालिका या ठिकाणी चालू करणार आहे. त्या संदर्भात स्पष्ट निर्देश नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याप्रसंगी किरण बिडवे यांच्या समवेत संजय सोनवणे, सचिन वैद्य, सोमनाथ व्यवहारे, गोरख वैद्य, सुरेश कदम, कचेश्वर कदम, विनायक खंडागळे, गणेश बिडवे, मनोज बिडवे, देवीदास बिडवे, अनिल बिडवे, संतोष वाघ, संजय तुपे, भाऊसाहेब बगळे, मुकुंद जाधव, शेखर निकम, सौरभ गंगुले, प्रतीक्षा शिलेदार, माधवी वागचौरे, रुपाली भुतडा, रुपाली गुजराती आदींसह महिला भगिनी उपस्थित होत्या. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसन मीडिया, कोपरगाव.